फर्स्ट डे त्यांच्यासोबतच सीन होता आणि माझी फाटलेली, लाईक लिटरली माझी फाटलेली. आता मी विचारांना चालना ह्या सगळ्या गोष्टी त्या बचत गटातून होत असतात आणि बचत गट हे एक बेस आहे या सिनेमाचं. असं वाटेल अरे 15 वर्षाचे मित्रमैत्रिणीत काय एवढं छान आपण अभिनय त्याच्यामध्ये. शाळेत होते हा म्हणजे लोकांना असं वाटेल म्हणजे मला जरा मी आरशात बघितल्यावर असं वाटायला भारी दिसतोय राव असं. पण तिथं पोहोचल्यावर ते म्हणजे तिथे पोहोचण्याआधी मी त्यांना म्हटलं स्क्रिप्ट पाठवा. तर स्क्रिप्टमध्ये वाचते ना तर मला अक्षरशः ते डिस्लेक्सिया असतं ना तसं हे काय हे कुठले शब्द आहेत. स्मार्ट सुनबाई हा सिनेमा 21 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतोय. खरं तर नावच इतकं युनिक आहे आणि ट्रेलरमध्ये दिसलंय किती स्मार्ट आहे त्या सुनबाई. तर या सगळ्या आत्ता आपल्यासोबत आहेत आणि गप्पा मारणार आहोत आपण. तत्पूर्वी स्वागत करूया सगळ्या टीमचं. खूप स्वागत. कशा आहात सुनबाई? सुनबाई मस्त आहे. हां येस खरं. आता तू सुनबाई मस्त नाही म्हणायचं, सुनबाई स्मार्ट आहे. स्मार्ट आहे हो. म्हणजे हे खूप रेअर आहे ना की सासूबाई म्हणतात की सुनबाई स्मार्ट आहे, शेजारी बसतात. नाही त्यांनी स्वतःहून सांगितलं की तू माझ्या शेजारी बस. पण आता सगळं गणित बदललंय म्हणजे टीम आहे. हा पण स्मार्ट सुनबाई हे नावच किती युनिक आहे ना. म्हणजे सुनबाई स्वतःला स्मार्ट म्हणून घेत असतात पण लोक आता म्हणतात की स्मार्ट सुनबाई. कशी होती जर्नी मला एकेकाने सांगा. तू सुरुवात कर पहिले. स्मार्ट सुनबाईमध्ये तुझा काय रोल आहे आणि काय फन तुम्ही केलं, कारण का इतके सगळे अवलिया कलाकार आहेत. अंशुमन विचारे, किशोरी ताई आहेत आणि प्राजक्ता हनमकर. इतके म्हणजे प्रत्येक मोमेंटला जोक्स क्रॅक होत असतील मला, आय एम शुअर. येस. नमस्कार, मी शुचिका जोशी. मी शीला हे कॅरेक्टर प्ले करते आहे. शी इज वन ऑफ द मेंबर्स ऑफ द बचत गट आणि ती सिंगल आहे. शी इज अनमॅरिड. शी इज वेटिंग फॉर हर प्रिन्स चार्मिंग असं म्हणू शकतो. आणि शी इज सपोर्ट सिस्टम फॉर द ग्रुप. आणि तसं शॉर्ट अँड स्वीट म्हणायला गेलो तर आम्ही ॲक्च्युली शूट करतानाच एवढी मज्जा केली आहे, एवढी मस्ती केली आहे. सुरू असताना मी हसलो पण आहे. रीडिंगला बसतो जेव्हा किंवा नंतर आम्ही शूट पण करतो, आम्ही इतके हसलो आहे. सो आय थिंक तीच मज्जा मस्ती आम्हाला तुम्हाला पण सगळ्यांनाच स्क्रीनवर दिसणार आहे, त्या फिल्ममध्ये दिसणार आहे आणि तुम्ही सगळेच हसाल ह्याची गॅरंटी आहेच आहे. सो प्लीज नक्कीच ही फिल्म सगळ्यांनीच बघावी. अगदी. आणि सायलीने तर टेलिव्हिजनवर इतक्या आज्ञाधारक सुनेची पात्र साकारली आहेत, तशी ती गोड आहे मुळात आणि आता सिनेमात तुम्हाला दिसणार आहेस. काय सांगशील, किती स्पेशल आहे स्मार्ट सुनबाई हा सिनेमा आणि तू संतोषसोबत रोमॅन्स केला आहे सिनेमा, तर त्याच्यासोबतचं बॉन्डिंग आणि ती केमिस्ट्री काय सांगशील? येस, खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी हा सिनेमा, कारण तसं बघायला गेलं तर माझा पहिला सिनेमा आहे लीड ॲक्ट्रेस म्हणून. खूप छान आहे. मला जेव्हा फोन आला तेव्हाच मला ह्या सगळ्यांची नावं ऐकायला मिळाली आणि एवढे मोठे मोठे कलाकार फिल्ममध्ये आहेत. फिल्ममध्ये 3 गाणी आहेत. एक रोमॅन्टिक आहे, एक असं ढिंचॅक टाईप बर्थडेचं सॉन्ग आहे आणि एक हळदी कुंकू सॉन्ग पहिल्यांदा आलंय. येस. आणि असं सॉन्ग अजिबातच ह्या आधी झालेलं नाही आहे. तर हळदी कुंकवाचं एक गाणं आहे. त्यानंतर मला ॲक्शन करायला मिळालं. रोमॅन्स अर्थात तू जसं म्हटलीस तसं होता. कॉमेडीचा मी कधी विचारही केला नव्हता की मी कॉमेडी आणि ह्या जॉनरमध्ये कधी असेन, कारण त्यात भाऊ कदम, स्नेहल छिदम, अंशुमन दादा हे सगळे लोक, प्राजक्ता, ह्या सगळ्यांबरोबर म्हणजे ते खूपच एक वेगळा झोन होता माझ्यासाठी. पण खूप मजा आली आणि ह्या सगळ्या गोष्टी एकाच सिनेमात करायला मिळणार हे खूप रेअर आहे, नाही? म्हणजे सगळ्या गोष्टी एकत्र आल्यात. आणि जसं संतोष बरोबर तू म्हटलीस की संतोष बरोबरचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं. पहिल्या दिवशी किशोरीताईनेच आमची दोघांची ओळख करून दिली की तुम्ही दोघं ओळखता का एकमेकांना, ही सायली, हा संतोष. सासूबाईंनी ओळख करून दिली. सासूबाईंनी ओळख करून दिली. आणि त्यानंतर हळूहळू मला वाटतं आमच्या दोघांचे एकत्रच असे अर्थातच खूप सीन होते, तर दोघांचे बॉन्डिंग खूप छान झालं. त्यांनी खूप मला वेळोवेळी सपोर्ट केला. काही गोष्टी मी करायला घाबरत होते, पाण्यातले काही स्टंट्स होते, हे होते, तर ही वॉज ऑलवेज देअर फॉर मी. आणि एक सिनियर कलाकार म्हणून मला तो खूप एक काय म्हणतात सपोर्ट सिस्टीम होती आणि खूप छान झालं. इवन शेवटचा मी किस्सा सांगेन. ते गाण्यातलं एक फ्रेम तुम्ही बघितली, त्या फ्रेमच्या मध्ये आम्ही दोघं एका बेंचवर उभे आहोत आणि पूर्ण आजूबाजूला पाणी आहे. तर मला जरा प्रॉब्लेम होता पाण्यातनं चालत जाण्यासाठी, तर मी त्याला म्हटलं की मी नाही चालत येऊ शकत आहे. तो म्हटला मी तुला उचलून घेऊन जातो आणि तो उचलून मला तिथपर्यंत घेऊन गेला. त्या बेंचवर त्यांनी मला उभं केलं. तो शॉट झाल्यावर उचलून तो मला बाहेरपर्यंत घेऊन आला.
सो मला नाही वाटत की एवढा सपोर्ट आणि हे असं सहजच होतं. त्याच्यासाठी खूप चांगला बॉन्ड तयार होणं पण गरजेचं आहे आणि माणूस म्हणून आपण खूप चांगलं असणं हे पण गरजेचं आहे मला वाटतं. त्यामुळे ते खूप छान सगळं जुळून आलं आहे सिनेमामध्ये. खूप सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आहे. आणि तू होतीस म्हणून तो बोलला की मी उचलतो, दुसरं कोणी असं तर तो बोलला असं, कारण का ते तू तितकी हलकी आहेस, म्हणजे उचलायला तू खूप इझी आहेस. थँक्यू. आय टेक इट ॲज अ येस, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटच आहे ही, कॉम्प्लिमेंटच आहे. येस. आता सासूबाईंकडे जाऊया. म्हणजे इतक्या सगळ्या सिनेमांमध्ये मालिकांमध्ये सासू साकारली आहे, पण ही सासू कशी आहे? जरा आम्हाला अशी रांगडी वाटते, थोडीशी म्हणजे सोजवळही वाटते, कधी थोडासा रागही दिसतोय. कशी आहे नेमकी सासू? या सिनेमामध्ये माझं नाव जनाबाई आहे. पहिला तर क्वेश्चन मला हा होता की ह्यांनी मला कास्ट कसं काय केलं जनाबाई. म्हणजे अतिशय गावरान आणि असं काय म्हणतात तसं सासूबाईंच्या अजून एक सुनबाई आलेल्या आहेत इकडे, पुण्याहून आलेल्या आहेत. स्वागत सुनबाई तुमचं. आणि त्या आता खरोखर सुनबाई होणार आहेत काही दिवसातच. So, yes. लगीन घाई असल्यामुळे जरा उशीर झाला, अजून काही नाही. येस. हां, सो एकदम गावरान असं हे कॅरेक्टर आहे. त्यात भाषा पण मराठवाड्याची, विदर्भाची अशी मिक्स रुरल भाषा आहे. आणि मी आश्चर्यचकित झाले होते जेव्हा मला शिवाजी सरांचा पहिला कॉल आला. ते म्हणाले की असा असा सिनेमा करतोय आणि हे कलाकार आहेत ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला आम्ही हा रोल देतोय. मला माहीत नव्हतं की इतकं ग्रामीण कॅरेक्टर आहे ते. पण तिथं पोचल्यावरती, म्हणजे तिथे पोचण्याआधी मी त्यांना म्हटलं स्क्रिप्ट पाठवा. तर स्क्रिप्टमध्ये वाचते ना, तर मला अक्षरशः ते डिस्लेक्सिया असतं ना तसं, हे काय, हे कुठले शब्द आहेत. म्हणजे कधी बोलले नाही बोलले अशा माझ्या त्या वोकॅब्युलरीमधनं जात होते. म्हटलं ही भाषा बोलायची म्हणजे जाम पाठांतर करायला लागणार आहे मला. नाहीतर एरवी कसं आपण अर्थ समजून बोलून जातो. आपली जी बोली भाषा असते ही वेगळीच भाषा होती. पण म्हटलं आय थिंक हेच त्याची खासियत आहे या स्क्रिप्टची, की एक वेगळी भाषा ऑडियन्सला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल आणि मजा येईल. कारण त्या भाषेमध्येच काहीतरी विनोद घडतोय. आणि तुम्हाला अशा रोलमध्ये कधी बघणार आम्ही? हां, आणि मला एक्सपेरिमेंट करायला आवडतं. त्यामुळे किशोरीताईला नेहमी असं पॉइज्ड बघितलंय. आता तुम्ही असं सगळं करायला मलाही खूप मजा आली. कारण मी बघते ना आसपास सगळे विनोदवीर होते. माझ्या भाऊ कदम, आपल्या अंशुमन विचारे आणि सगळेच म्हणजे विनोदवीर होते. त्यातून आपली ही यंग पळी होती सगळी, सायली, प्राजक्ता, शुचिका सारखे सगळे होते. म्हटलं या सगळ्या मिक्समधून मला एक वेगळं कॅरेक्टर मिळालेलं आहे आणि आपण ते करायचं, छानपैकी सादर करायचं. आणि खूप मेहनत घेतली मी, कारण प्रत्येक शब्दाला मला थोडंसं असं विचारायला लागायचं की हा शब्द याचा उच्चार असा आहे ना, त्याचा उच्चार असा आहे ना वगैरे, असं करून ते फ्रेमिंग करत होते. आणि एकूण परफॉर्मन्स करायला मजा आली. आणि त्यातून आपला जो रोहन आहे, रांगडा गडी आहे, त्याच्याकडनं मदत झाली असेल थोडी. हां, त्याची मदत. मलाच त्यांची मदत झाली. नाही, भाषेमध्ये तर शिवाजी सरांनी भरपूर अभ्यास केलेला होता, त्यामुळे त्यांच्याकडे भाषेचं हे दिलं होतं. हां, त्यांच्याबरोबरच आम्ही डिस्कस करायचो. पण बाकी सिनेमा करताना घडताना इतकी मजा आली. म्हणजे मी एका नवीन संचात जात होते या सिनेमाद्वारे. म्हणजे आतापर्यंत जे काही सिनेमे केले होते त्यात कुठं ना कुठंतरी कोणीतरी ओळखीचे होते. म्हणजे बरेच सिनेमे केले जे पण आहेत ते. पण ह्याच्यामध्ये एकदमच नवीन सगळा ग्रुप होता माझ्यासाठी. आणि मला तशी सवय आहे की नवीन जरी कोणी असेल समोर ॲक्टर किंवा टेक्निशियन, मी स्वतःच हॅलो करते त्यांना. पहिलं हॅलो, नमस्कार, मी किशोरी शहाणे, असं मी आपलं क्लिअर करून टाकते. म्हणजे मला त्यांचं नाव कळून घ्यायचं असतं. मग ते त्यांची ओळख करून देतात. असं करून त्या हळूहळू इतकी छान मैत्री झाली सगळ्यांची. म्हणजे वी मिस इच अदर ॲक्च्युली. जेव्हा आपलं शूटिंग पण संपायला आलं होतं ते असं वाटलं की अरे यार, हा 1 महिना होतो आम्ही सगळे ॲक्च्युली. आणि ते एका बेटावर होतो, कुठेही कोणी बाहेर गेलं नाही आणि सगळे इतके एक फॅमिलीसारखे राहिलो. त्यात आम्ही आता खाऊ काहीतरी पाहिजे असतो, जेवण वगैरे तर प्रोड्युसर आमचे खूप उत्तम देत होते. मराठी आणि पंजाबी जे हवं ते छान जेवण देत होते, गोड देत होते. मराठी प्रोड्युसर्सना नॉर्मली गोड परवडत नाही जेवणानंतर द्यायला, तर ते स्वीट डिशही देत होते. ते होतं. आणि तरी आपल्याला एक थोडीशी अशी हे असते ना की काहीतरी चिवडा खावा, चकली खावी, हे तर मग सगळ्यांनी आपापल्या घरातून काही ना काहीतरी पाकिट आणले होते. आणि एक रूमला आम्ही सुपर मार्केट रूम म्हणायचो. ते एक सुपर मार्केट रूम होतं, एक पत्त्यांचा रूम होता. त्याच्यामध्ये सगळे पत्ते खेळायचे. आणि अच्छा, त्या गँग मध्ये कोण कोण येतं? पत्ते गँग मध्ये मी होते, अंशुमन दादा, संतोष,
भाऊ होते, कधी कधी भाऊ ऑन अँड ऑफ असायचे. त्यानंतर विनम्र होता, प्राजक्ता हनमगर होती आणि दीपक शिर्के पण एक दिवस बसले होते आमच्या बरोबर क्या बात आहे. ते खेळायला. एज ग्रुप हो. दीपक शिर्के म्हणजे- सायली पर्यंत आणि ते काय झालं, मी ना नवीन रम्मी शिकले. हा. मी एवढं कधी लहानपणी माहित होतं असं खेळ, पण मी असं काही प्रॅक्टिसमध्ये नाहीये. तर तिथे गेल्यावर मी शिकले आणि आम्ही पैसे लावून खेळत होतो. सो दीपक शिर्के असे माझ्या शेजारी बसले होते आणि ते बघत होते की ही कशी खेळते आणि मला इतकं टेन्शन आलं होतं. म्हटलं एक तर मी नवीन खेळते, पण मग त्यांनी सांगितलं की हां कळतंय हिला, बरोबर पानं सोडते ही. म्हणलं चला ओके. अजून एक गोष्ट शिकलो. जे राहिलं होते म्हणजे किशोरीताई, रोहन सर, मी, आम्ही हे सगळे स्टुडंट्स होतो, त्यांचे विद्यार्थी होतो. कच्चा लिंबू होतीस तू प्राजक्ता. बरं पैसे लावून म्हणजे काय, 1-2 रुपये. आणि म्हणजे आम्ही जिंकल्याचं काहीतरी वाटावं की जिंकलोय आपण. एक ह्यानी हा, खेळावं हा. प्रत्येकाने, उगाच आपला चाललाय गेम असं नको. तर आम्ही जिंकल्यावर सुद्धा ना ती अमाऊंट तिथल्या तिथे क्लिअर करायचो. आणि आम्ही म्हणायचो तू आत्ता पैसे नाही पाठवले आम्ही भांडेन तुझ्याशी सेटवर येऊ. त्यामुळे ते शूटिंग वगैरे सगळं खूप मोठा व्यवहार. त्याचं प्रेशर. ते शूटिंग वगैरे सगळं Okay. एका बाजूला राहील. आपली भांडण, पहिले पैसे पाठव बाई. आणि पैसे किती, 1 रुपया 2 रुपये. संतोष नंतर म्हणायला लागला की अरे ते गुगल पे वाले रडायला लागतील आता. तुमचे हे अचानक transaction एवढा बिझनेस बघून. कसा वाढायला लागला, अचानक इतके ट्रान्झॅक्शन कसे व्हायला लागले एका दिवसात. येस. बरं रोहन, तुझ्याकडे येईन. म्हणजे एक प्राजक्ता आणि तुझी जोडी दिसते आम्हाला या सिनेमात, पण काय सांगशील, हे तू इतर सिनेमांपेक्षा हे कॅरेक्टर किती वेगळं आहे आणि किती ऑनस्क्रीन तर मजा केली दिसते, पण तू किती एन्जॉय केलं हे कॅरेक्टर? माझं नाव रोहन पाटील. राजश्री मराठीच्या स्टुडिओमध्ये काही वेळेस मी आलेलो आहे. फक्त ह्यावेळेस स्टुडिओच्या बाहेर राजश्री मराठीला भेटलो आहे. मी इंटरव्ह्यू देतो आहे कारण काही टेक्निकल इश्यू आहेत. तर महाराष्ट्राच्या जनतेला नमस्कार. राजश्री मराठीचं मी काम पहिल्यापासून बघतोय, खूप चांगलं काम आहे. डेली प्रत्येक अपडेटवरती माझं लक्ष असतं. खूप छान, म्हणजे प्रत्येकाच्या सुखातही राजश्री मराठी आहे आणि प्रत्येकाच्या दुःखातही राजश्री मराठी आहे, याचा मला आनंद खूप वाटतो. थँक्यू सो मच. त्याबद्दल म्हणजे राजश्री मराठीचं मी वाट पाहत होतो की हे कौतुक कधी करेल. तसा चान्स मला एवढ्यात भेटला नव्हता. तर मला थोडं सिनेमाविषयी बोलायला आवडेल. याच्यामध्ये मी श्रीधर नावाचं पात्र केलं. ते पात्र एवढं विचित्र म्हणेल, चांगलं म्हणेल हे पब्लिक ठरेल, पण ह्याच्यामध्ये ते जे पात्र आहे हे खूप वेळा बदलतं आहे. म्हणजे जे आजूबाजूचे पात्र आहेत ह्यांनाही कळत नाही की ते पात्र असं असू शकतं. हे एवढं खतरनाक ते पात्र आहे. म्हणजे पूर्ण कॅरेक्टर एका बाजूला आणि श्रीधरचं पात्र एका बाजूला, हे प्रेक्षक बघितल्यावर ठरवतील. आणि छान पात्र आहे. मी गावाकडचा आहे, मी तसा प्रॉपर अहिल्यानगरचा आहे. कर्जत तालुका माझा तालुका आहे. मी तसा गावाकडचा म्हटलं की मला त्याचा अभिमान आहे. मी सगळीकडे सांगतो मी गावाकडचा आहे. मी भाषा पण गावाकडचीच बोलतो, भविष्यातही मी कधीच बदलणार नाही, मला त्याचा अभिमान आहे. पण ह्या सिनेमामध्ये जसं ताई म्हटलं की गावाकडची भाषा मला ताईंला आवड गेली, तसं माझ्याकडे अपोजिट माझ्याकडे शहरातली भाषा होती. मला ते पात्र शहरी करायचं होतं. त्याच्यामुळे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग गेलं, कारण मी आपलं असंच गावठी बोलतो. आजही कुठेही जाऊ द्या मी गावठीच बोलतो. तर मला ते पात्र इतकं शुद्ध, इतकं शहरी आणि राहणीमानही मी गावाकडचाच राहतो आजही. जरी अभिनयात काम करत असलो तरी मला त्या राहणीमानाचा अभिमान आहे आजही. आणि त्याच्यामध्ये ते कॉस्ट्युमही पूर्ण चेंज होते, एकदम असे कोट बेट टाकून असे जीन्सची पॅन्ट फाटलेली भेटलेली. अच्छा, म्हणून तुम्हाला आल्यावर हे म्हणाले कोट कुठे आहे? हा, Okay. yes. म्हणजे मला जरा मी आरशात बघितल्यावर असं वाटायला भारी दिसतोय राव असं. म्हणजे कधीतरी वाटायचं. पण रोहन, मी तुला एवढंच म्हणजे असं सांगू इच्छिते की असं नको म्हणूस की मी कधी बदलणार नाही. माणूस कधीही कसाही बदलू शकतो. नाही, मी, आणि जर तो चेंज चांगला असेल तर तो एक्सेप्ट करायला हरकत नाही. सायलीजींना मला सांगायचं, मी ज्यावेळेस मला असं पात्र कधी येईल मी नक्की शहरी होईल. मला अजून वाटलं त्याच्यापेक्षा पुढचं होईल, तसंही होईल. पण माझी जी भूमी, त्या भूमीचा मी कधी बदल करणार नाही. जे मला आलेलं आहे जन्मजात ते मी शेवटपर्यंत ठेवेल. पण जिथं जे पात्र रिक्वायरमेंट असेल तिथं मी तसं करेल. मी कधी त्याला नाही म्हणणार नाही. तर ह्या सिनेमामध्ये माझ्या बाजूलाच बसलेल्या प्राजक्ता मॅडम त्या माझ्या अपोजिटला आहेत. आम्ही खूप प्रत्येक इंटरव्ह्यूला ते असं म्हणतात, माझ्या शेजारी बसलेले, माझ्या पलीकडे बसले. आता मी शेजारी नाही नाही बसणार. तुला इकडे यायचंय का? नाही ते पहिल्यांदाच माझ्या शेजारी बसल्या. नाही तसं नाही, आमचं काय होतं योगच तसं येत नाही. कधीतरी तिकडे खुर्ची, कधीतरी इकडे खुर्ची. आणि आम्ही खूप कोऑपरेटिव्ह माणसं आहेत सगळे. त्याच्यामुळे फक्त अगदी बरोबर आहे की नाही. हा फक्त आणि आमचं सिनेमामध्ये बॉन्डिंग खूप चांगलं आहे. म्हणजे ज्यावेळी लोक बघतील ना सिनेमा, असं वाटेल अरे हे 15 वर्षाचे मित्रमैत्रिणीत काय एवढं छान आपण अभिनय त्याच्यामध्ये. हा म्हणजे लोकांना असं वाटेल तर एवढं छान त्याच्यामध्ये आम्ही शेवटी आपण जे करतो ते परफेक्ट करावं. त्याच्यामध्ये पूर्ण वेळ देऊन आम्ही काम केलं. माझ्याबरोबर खूप सिनियर कलाकार ज्यांना मी लहान शाळेत असताना टी व्हीत बघितलेले, किशोरीताई असतील, मोहन जोशी असतील, दीपक शिर्के असतील, उषाताई नाईक असतील,
मी बघायचो ह्यांना टी व्हीमध्ये, कारण मला अभिनयात आवड नव्हती, पण मला टी व्ही बघायला, सिनेमा बघायला, कार्यक्रम बघायला फार आवडायचं. तर मी ह्यांना बघत आलो आणि आज ह्यांच्या शेजारी बसून मी इंटरव्ह्यू देतो सिनेमाचा. ह्यात मला खूप अभिमान वाटतो. जरी मी कुठं ते व्यक्त केलेलं नसलं तरी मला आतून त्याचा खूप आनंद आहे. मी अशा लोकांबरोबर फिरतोय, आज काम करतोय, त्याचाही खूप आनंद आहे. आणि सिनेमाच्या सेटवरती खूप मजा केली. म्हणजे जवळजवळ 150-200 लोक आमच्या सेटवरती होते. जवळजवळ 35 ते 40 दिवस आम्ही स्टार्ट टू एंड तिथं असताना कुणी कोणाची भांडण नाही, तंटा नाही, कुणाची काही कंप्लेंट नाही किंवा मला हे नाही ते नाही. आणि विशेषतः आमचं लोकेशन असं होतं की एक बेट होतं, चारी साईडनी पाणी, आणि त्या बेटावरती जायला बोटीशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे 4 व्हीलर गाडी जात नव्हती. ओव्हरऑल सिनेमाचं शूटिंग म्हटलं की किती गाड्या असतात, 40-50 गाड्या असतात. ह्या आमच्या सेटवर गाड्या 2च होत्या, कारण गाडीची गरजच नव्हती ना. म्हणजे आम्ही सगळ्या लाईटवाला, तू तुझी गाडी पाठव, आरटीची गाडी तुला सोडव, गाडी पाठव. म्हणजे आमच्या सेटवर गाड्या नाही. तर आम्ही एक वेगळा असा प्रवास केला की बेटावरती आम्ही 35 दिवस राहिलो. ती एक भ्रमंती एक वेगळी होती आणि खूप छान वाटलं. म्हणजे शूटिंग करता करता कधी कधी असं वाटायचं की आपण सगळे एकत्र फिरायला आलोय का शूटिंगला आलोय. कॅमेऱ्याच्या बाजूला गेले की वाटतच नव्हतं आपण शूटिंगला आलोय, कारण तोच धिंगाणा, ती जे बॉन्डिंग होतं सगळ्यांचं. म्हणजे अगदी मी सांगेल स्पॉट बॉयपासून ते प्रोड्युसरपर्यंत ह्याच्यामध्ये सगळे झाले. इतकं छान बॉन्डिंग, कुणी कोणाचा ॲटिट्यूड दाखवला नाही, कुणी कोणाला त्रास दिला नाही. म्हणजे हे जे झालं त्याच्यामुळं आमचा स्मार्ट सुनबाई सिनेमाही स्मार्ट झाला आहे. सिनेमाचं नाव तर स्मार्ट सुनबाई आहेच, पण सिनेमा पण उत्कृष्ट झाला आहे, स्मार्ट झाला आहे. त्याला यूट्यूबवरती असेल, सोशल मीडियाच्या प्रतिक्रिया आम्ही बघतोय. आमचा सिनेमा म्हटलं मी चांगला म्हणणारच आहे, पण ज्या कमेंटमधून जे चांगले रिप्लाय आहेत ह्याच्यामध्ये असं वाटतं की छान झालं आहे. आणि येणाऱ्या 21 नोव्हेंबरला ह्याच्यामध्ये मी जाणून बुजून का बसलो की काही माझ्यासारख्या मित्रांचा गैरसमज होऊ नये की स्मार्ट सुनबाईचाच सिनेमा आहे हा. स्मार्ट जावई पण आहेत, स्मार्ट पुरुषही सिनेमात आहेत, म्हणून मी पण इंटरव्ह्यूला बसलो. हे मेन होतं हा, की जेंट्स लोकही सिनेमामध्ये आहेत. त्याच्यामुळे माझे मित्र सिनियर असतील, ज्युनियर असतील, माझ्या वयाचे असतील, आपणही सिनेमा बघायला जावा. खूप चांगला सिनेमा झालाय, कलाकार चांगलेत, ह्या सिनेमात गाणी चांगलीत. आणि 21 नोव्हेंबरला अगदी काही दिवसांवरती, काही तासांवरती हा सिनेमा आलाय. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता ह्या सिनेमाला आणि महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे की चांगल्या कामाला ते नेहमी दाद देत असतात. त्याचप्रमाणे स्मार्ट सुनबाईला बघतील ही आशा आहे. समस्त पुरुष कलाकारांची व्यथा मांडली त्यांनी की अगदी सुनबाई फुटेज खाऊन जातात, आम्ही राहतोय बाजूला. नाही, आणि अजून एक खासियत काय आहे या सिनेमाची की जरी खूप कॉमेडी आहे, एंटरटेनमेंट आहे, तरी एक छोटासा मेसेजही आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये लाखो बचत गट आहेत, महिला बचत गट, आणि त्या बचत गटातून त्या महिला स्वतःचं कधी व्यापार तयार करतात, कधी त्यांचे घरं सांभाळत असतात, कधी म्हणजे एकूण त्या ग्रामीण महिलांना ॲक्टिव्हिटी किंवा त्यांच्या विचारांना चालना, ह्या सगळ्या गोष्टी त्या बचत गटातून होत असतात. आणि बचत गट हे एक बेस आहे ह्या सिनेमाचं. आणि त्याची चेअरमॅन, सेक्रेटरी, व्हॉटेवर आपली स्मार्ट सुनबाई असते. आणि त्यामुळे तो एक जो मेसेज आहे ना, तोही खूप सुंदर आहे. ह्या सिनेमातून सहजरित्या पोचतो सगळ्यांपर्यंत की ही गरजेची बाब आहे आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा कुठेही महिलांचा बचत गट. क्या बात आहे. सो येस प्राजक्ता, लवकरच तूही सुनबाई होणार आहेस. सो हाऊ इज दॅट फिलिंग, कसं वाटतंय? कारण का सुनबाई म्हटल्यावर जबाबदारी असते, पण इथे सुनबाईंची जरा वेगळं एक रूप पाहायला मिळते. पण ॲक्च्युअलमध्ये सुनबाई तुला आता साकारायची म्हणजे तू सुनबाई होणारच आहेस. कशी सुरू आहे तयारीसुद्धा, आणि सिनेमाबद्दल काय सांगेल, किती स्पेशल? खरं तर ना माझी अगदीच तारेवरची कसरत आहे. म्हणजे आत्तासुद्धा मला एक 5-10 मिनटं लेट झालं यायला, कारण अगदीच काही दिवसांवर फिल्म रिलीजिंगला आहे आणि तसंच अगदी काही दिवसांवर लग्न आलेलं आहे. त्यामुळे अगदी तारेवरची कसरत आहे माझी. पण जेवढं करिअर महत्त्वाचं आहे तेवढंच ते लाईफसुद्धा महत्त्वाचं आहे, आणि जेवढी पर्सनल लाईफ महत्त्वाची आहे तेवढंच करिअरसुद्धा महत्त्वाचं आहे, आणि दोन्ही छान बॅलन्स करायचं आहे. त्यामुळे ती कसरत आहे. आज सकाळी मी 3 वाजता उठली आहे आणि 4 वाजता उठून मी मुंबईसाठी निघाले पहाटे. पण छान वाटतं की इतके सगळे कलाकार आहेत, किशोरीताई ज्यांची मी खूप मोठी फॅन आहे. त्यांचा डान्स असेल, त्यांची ॲक्टिंग असेल, खूप जबरदस्त फॅन आहे मी त्यांची. म्हणजे अगदी मी शाळेत होते तेव्हापासून त्यांचे मी सगळे फिल्म्स वगैरे बघितलेले आहेत. नंतर सायली, इतकी गोड सहकलाकार मला या फिल्ममध्ये काम करताना लाभली. किंवा सुचिका असेल, जिची डान्सची मी खूप मोठी फॅन आहे, खूप छान डान्स करते ती. आणि एक जसं तू म्हणालीस की रांगडा गडी एक चित्रपटामध्ये आहे, ते म्हणजे रोहन सर. फार उत्तम कलाकार, म्हणजे उषाताई आहे, माझी फेवरेट प्राजक्ताताई आहे, नंतर संतोष सर आहेत, भाऊ कदम सर आहेत, मोहन जोशी सर आहे, दीपक शिर्के सर आहेत, शिवाजी दोलताडे सरांनी फार सुंदर डिरेक्शन केलेलं आहे. आबा स्वतः फक्त प्रोड्युसर म्हणून नाही तर एक छान माणूस म्हणून आमच्या सगळ्यांमध्ये उपस्थित होते. प्रत्येकाला काही लागलं, मेडिकल इमर्जन्सी असेल, म्हणजे सगळं ना आपले म्हणून करत होते. आणि
मी असं म्हणते की ही जी फिल्म आहे ती आमच्यासाठी लॉकडाऊन होती, कारण 35 दिवस आम्ही लोकेशन सगळे कुठे होतं हे जळगावला लोकेशन होतं. एक छान रिसॉर्ट आहे बॅकवूड म्हणून, की जिथे चारही साईडनी पाणी आहे आणि तिथे ते सेंटरला लोकेशन होतं की जिथे आम्ही बाहेर अजिबात जाऊ शकत नव्हतो. म्हणजे हे सगळे लोक कंटिन्यू होते, पण मी थोडी जाऊन येऊन करत होते कारण माझी भूमिका तशी होती. माझी याच्यामध्ये पल्लवी नावाची भूमिका आहे की जी फार उत्कृष्ट आहे, छान आहे ती भूमिका आणि वेगळी आहे. मी आत्तापर्यंतचे जे काही रोल्स केलेत खूप सिम्पल क्यूट कॅरेक्टर आहे, पण जे काही स्टोरी लाईनमध्ये ते कॅरेक्टर पुढे पुढे सरकतं आहे आणि फिल्म त्या पद्धतीने वळण घेते प्रत्येक मोमेंटला. त्यामुळे माझं जे शूटिंग होतं ते असं पंचमहाभूतांसोबत शूटिंग होतं. म्हणजे मग मी सकाळी 7च्या शिफ्टला संध्याकाळी 4-5 पर्यंत वगैरे पाण्यात असायचे कंटिन्युअस. म्हणजे मला नशिबाने पोहता येत आहे ते ठीक आहे. पण हे सिक्रेट आहे का काही? म्हणजे येस, म्हणजे ते तुम्हाला बघायला मिळणार थ्रिलर, फिल्ममध्ये. सस्पेन्स सगळंच आहे. म्हणजे सस्पेन्स आहे, कॉमेडी आहे, क्राईम आहे. नंतर मध्ये तिथे खूप ऊन असतं खानदेश म्हटल्यानंतर, त्या भर उन्हात आम्ही शूटिंग केलं. म्हणजे लिटरली माझी स्किन तर इतकी टॅन झाली होती. आणि म्हणजे मी सांगू, ह्या फिल्मचं शूटिंग संपलं आणि 1 दिवसानंतर माझी एंगेजमेंट होती. सो मला प्रिपरेशनला वगैरे असं काही टाईम नाही मिळाला. पण साईड बाय साईड मला आनंद एका गोष्टीचा होता की एक छान प्रॉडक्ट तयार होतं आहे स्मार्ट सुनबाई हे, आणि त्या प्रॉडक्टचा मी एक भाग आहे. सगळ्या कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे. माझी विशेष मेहनत होती कारण ऊन, वारा, पाऊस, थंडी ह्या सगळ्यामध्ये माझे सीन होते. नाईट शूट केलं आम्ही. जे बड्डेचं सॉन्ग तुम्ही पाहिलं सगळ्यांनी आणि ज्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला, ते सॉन्ग आम्ही फुल नाईट शूट केलं. पाऊस येत होता, त्या पावसात आम्ही शूटिंग केलं. हळदीचं जे हळदी कुंकवाला यायचं हे आता सगळ्या महिलांच्या स्टेटसला आहे, रील्स बनवत आहेत खूप छान पद्धतीनं. आम्ही जो डान्स केला त्याला ॲप्रिशिएट करतायत लोक. तर ते सॉन्गसुद्धा आम्ही भर उन्हात शूट केलं. म्हणजे आमचे कोरिओग्राफर पण असे होते की आता इतकं ऊन आहे, मध्येच सन डाऊन आहे, मध्येच सन अप होतोय, तर ह्या सगळ्यात कसं शूटिंग करायचं. पण प्रोड्युसर, आमचे डिरेक्टर सर यांनी खूप हेल्प केली, खूप आम्हाला सपोर्ट केला ते सगळं परफॉर्मन्स देण्यासाठी. 2 दिवस आम्ही त्या नऊवारीमध्ये शूट करत होतो, डान्स करत होतो. शूटिंग करून जेव्हा कधी 1 तास 2 तास मिळायचा, सगळे रिहर्सल्स करायचे माहिती त्या गाण्यासाठी. त्यामुळे मेहनतही भरपूर केली सगळ्यांनी. आम्ही दिवसभर शूट करून ताई संध्याकाळी रिहर्सल हॉलला असायचो रिहर्सल करायला. मी अजून ते BTS टाकले नाही, BTS पण टाकूयात आपण सगळ्यांनी की ते बघायला सुद्धा नक्की आवडेल. आणि खूप छान कॅरेक्टर आहे. 21 नोव्हेंबरला फिल्म रिलीज होतीये. मला असं वाटतं की फार कमी चित्रपट अशा पद्धतीने बनले जातात मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये. त्यामुळे फार तगडी स्टार कास्ट घेऊन फार वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्मार्ट सुनबाई म्हणजे फिमेल ओरिएंटेड टायटलवरनंच आपल्याला कळून येतं. आणि आजकाल असं म्हटलं जातं, आजकाल असं म्हणणार नाही, की महिला ही अशी शक्ती आहे, स्त्री ही अशी शक्ती आहे की जी उंबऱ्याच्या बाहेरची जबाबदारीसुद्धा तितक्याच ताकदीने सांभाळते आणि उंबऱ्याच्या आतमधली जबाबदारीसुद्धा तितक्याच ताकदीने सांभाळते. त्यामुळे ह्या नारी शक्तीची जी ताकद आहे ती या फिल्ममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि त्याच्याबरोबर कॉमेडी आहे, लव्ह स्टोरी आहे. त्यामुळे मला खात्री आहे की आम्ही जो काही प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तो प्रेक्षकांना नक्की आवडेल. आणि थिएटरमध्ये जाऊन नक्की 21 नोव्हेंबरला फिल्म बघा. पण प्राजक्ता, तुझ्या सासूबाई आता होणाऱ्या त्या म्हणत असतील ना की माझी सुनबाई स्मार्ट आहे, त्या म्हणत असतील ना माझी सुनबाई खरं स्मार्ट आहे? मला ना, मी खरं सांगू, आता मी कित्येक दिवस झालं प्रमोशन करतोय, पण प्रत्येक ठिकाणी रिपोर्टर हा सर बरोबर आहे ना, पहिला क्वेश्चन हाच असतो की तुझं आता लग्न सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे, आता करून घे ना, एन्जॉय करून घे, लग्न आहे आणि तू स्मार्ट सुनबाई होतेस. पण ना मला असं वाटतं की हे रिलेशन किंवा या रिलेशनशिपमध्ये, या नवीन नात्यामध्ये मी आता पडणार आहे. या नात्याचा अजून मला तसा काही एक्सपिरियन्स नाही, पण मी याची जोड थोडीशी माझी याच्या आधीची जी भूमिका होती महाराणी येसुराणी साहेबांची त्याला देईन. कारण या एक उत्तम पत्नी होत्या, एक उत्तम आई होत्या, एक उत्तम मैत्रीण होत्या आणि त्याचबरोबरीने त्या एक उत्तम स्नुषा होत्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या उत्तम सुनबाई होत्या. तर मी असं म्हणेन की आता आमचा जो येणारा नवीन चित्रपट आहे स्मार्ट सुनबाई, तर जर तुम्हाला आत्ता विचारलं जसं की जर आपल्याला स्मार्ट सुनबाई बनायचं असेल तर त्या
व्यक्तिमत्वाचा आपण आदर्श घेऊन आणि आम्ही जो फिल्ममध्ये दाखवण्याचा एक उत्तम प्रयत्न केलेला आहे, एक उत्तम सोशल मेसेज दिलेला आहे, तो सगळा आपण अभ्यासला तर स्मार्ट सुनबाई प्रत्येक मुलगी बनू शकते असं मला वाटतं. इथे ऑलरेडी स्मार्ट सुनबाई आहे ना, पण आणि किशोरीताई सुद्धा, किशोरीताई पण तांगड्या ह्या दोघी जणी म्हणजे ऑलरेडी स्मार्ट सुनबाई आहेत, त्यांच्याकडनं आपण घ्यायला पाहिजे टिप्स वगैरे. पण आधी किशोरी मॅम तुम्ही ज्या भूमिका साकारल्यात आधी त्यावेळेला असं दाखवलं जायचं सिनेमांमध्ये की सासू किती जाच करते, पण आत्ता ते सिनॅरिओ बदलला आहे. मला सांगा आत्ता आवर्जून जर तुमच्या सासू दोघींना विचारते की ते रिलेशनशिप कसं आहे ते आम्हाला जर सांगितलं तर खूप आवडेल. मला सुद्धा हेल्प होईल याची. मला वाटतं की काळाबरोबर ना ही सगळी नाती बदलली आहेत. म्हणजे आधी कसं होतं, आता ह्याच्यामध्ये पण मी तशी खाष्ट सासू दाखवायचा प्रयत्न करते, मनातून मी ॲक्च्युली एवढी वाईट नसते. ती जनाबाई जे कॅरेक्टर आहे पण तिचं एक डायलॉग आहे की माझ्या सासूनं मला लई चळलं, मग मी का माझा चानच सोडू. ही एक जी परंपरा चालत आली आहे ना, ही मेंटॅलिटी होती की आम्हाला आमच्या सासूने असं केलं तर मी पण तसंच करणार. बरोबर. पण आता काय आपल्या सासू वगैरे पण जरा सुशिक्षित झाल्या आहेत, त्यांना माहिती आहे की असं जाज करून काही होत नसतं. खरं तर सगळे जितकं आपण एक फॅमिली म्हणून राहू तितकीच आपली ताकद राहते आणि तितकंच खुशाली राहते परिवारामध्ये. तर मी माझ्या सासू बरोबर मैत्रिणीसारखाच माझा व्यवहार होता आणि इनफॅक्ट मी 1-2 वर्ष तर काम नव्हते करत जेव्हा माझं लग्न झालं, आणि ती म्हणाली की अगं तू घरी बसून काय करतेस, तुझं काम तू करत राहा ना. म्हटलं चालेल का, म्हणजे मला का कोण जाणं असं वाटत होतं थोडंसं. आता 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, थोडी मेंटॅलिटी वेगळी होती. मला असं वाटलं होतं की एक पंजाबी घरामध्ये मी जाते सून होऊन, माहीत नाही सासू सासऱ्यांना किती आवडेल. हालाकी ते लोक फिल्म इंडस्ट्रीचेच होते, पण सासूने कधी काम नव्हतं केलं. मग मला वाटलं की तिला खुश ठेवण्यासाठी मी नको करायला. तर ती म्हणाली अगं जा तुला ऑफर्स येतात तू जा. आणि मी लिटरली मग हो म्हणायला लागले आणि परत माझ्या कामाला सुरुवात केली. म्हणजे तसं तिचं ब्लेसिंग होतं मला, आणि आजपर्यंत मी काम करू शकते चांगल्यारीत्या. तर आय थिंक हे सासू सासऱ्यांचं ब्लेसिंग असतं. तर मला वाटतं की हे नातं एक गोड होत चाललं आहे. आणि म्हणजे आता मलाही मुलगा आहे, जर मला उद्या सून आली माझ्या घरात तर ती माझ्या मुलीसारखी असेल आणि माझ्या मैत्रिणीसारखी असेल. मला असं नाही वाटत की मी तिला असं करेन की अरे तिनं हे तूप जास्त घेतलं वाटतं जेवणामध्ये, आज मीठच कमी आहे, आज मीठच कमी आहे, आज हेच जास्त आहे. असा डोळा महाग आहे नाही सध्या. सायलीला एक्सपिरियन्स आहे. सायली नाही सिरियलचा एक्सपिरियन्स आहे तो सगळा, सिरियलचा एक्सपिरियन्स आहे. सर माझा स्वभाव असा कधीच नसणार आहे, कारण मी पण माझ्या सासूने मला छान वागवलं. पण आता काही म्हणजे तुम्ही म्हणालात की तुम्ही आता सासूबाई वाटतात का या सासूबाई? मला तो प्रयत्न डान्स करताना तर एनर्जी ताईंची फार कमाल म्हणजे कमाल होते है ना, यंग. आणि त्या ॲक्च्युअल ट्रेलरमध्ये जेव्हा त्यांचा तो सीन येतोय तेव्हा त्या पूर्ण मार्केट खाऊन जातात त्या सीन मधलं. हा येस ते नाही. ऍक्च्युली मी ना यांना सांगितलं, शिवाजी सरांनी मलाही तेवढीच रिहर्सल करून घेतली पूर्ण गाण्याची. म्हटलं हे बघा मी नाचेन पण ते चांगलं नाही वाटणार. असं सासूबाई एवढी नाचतीये धमाक्यामध्ये तसं बरं नाही वाटणार, थोडंसं मला मागे ठेवा म्हटलं. तर मी म्हटलं एका मोमेंटला मला निश्चित आवडेल त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला. तर त्यांनी ते करून घेतलं मला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह. आणि स्मार्ट सासूबाई केला तर त्याचं इंट्रोडक्शन होतं ते की स्मार्ट सासूबाई पण असू शकते. कास्टिंग डन नाही, फायनल लॉक झालेलं आहे. येस सायली तू काय सांगशील? मला असं वाटतं की सासू सुनेचं नातं ना हे खूप नाजूक नातं आहे. तर त्याची सुरुवात होतानाच कुठेतरी ही गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे की आपण अपेक्षांचं ओझं नाही लादावं एकमेकींवर. कारण प्रत्येक स्त्री ही वेगळी असते. प्रत्येक म्हणजे आपण बऱ्याचदा ऐकतो की आमच्या वेळी आम्ही असं केलं, आमच्या वेळी आम्ही. प्रत्येक पिढीचे कष्ट वेगळे आहेत, प्रत्येक पिढीचं काय म्हणतात कॉम्पिटिशन वेगळी आहे. त्यामुळे ते अपेक्षांचं जे ओझं असतं की घरी आल्या आल्या सुनेनी सगळं घर ताब्यात घ्यावं आणि सगळं तिने करावं, तर तिला पण थोडासा वेळ द्यावा असं मला वाटतं.
आणि तिला समजून घेणं महत्वाचं असतं. ह्याच्यावर मी ना 4 ओळी लिहिल्या होत्या, तर ते मी जरा शोधते आणि मग ऐकवते. तोपर्यंत आपण पुढचा प्रश्न घेऊया. शुचिकाकडे येऊया आपण. हे सगळे एक्सपिरियन्सेस तू ऐकतेस, पण तू म्हणालीस की सेटवर इतके अवलिया कलाकार होते. आपण नेहमी कुठल्याही सीनमध्ये ना आपण शिकायचा खूप प्रयत्न करतो, किंवा आपला सीन नसेल तरी आपण जाऊन बघतो की हे काय करतात नेमकं. तुझ्यासाठी इन्स्टिट्यूशन असेल ना सेट, म्हणजे पूर्ण शूटिंगचं. अगदीच कारण जेव्हा माझ्याकडे ही फिल्म आली, आय न्यू वन थिंग की मला शिकायला खूप काही मिळणार आहे, बिकॉज सच बिग पीपल आर देअर ऑन दिस सेट. आणि आय वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि जसं ताई बोलल्यात की ती भाषा माझ्यासाठी पण खूप डिफिकल्ट होती. तशी मी साऊथ इंडियन आहे, बट मला जराही वाटलं नाही. क्या बात आहे. सो बट आय हॅव बीन इन महाराष्ट्र इन पुणे आधीपासून, सो मराठीत थोडासा आहे झोल माझा थोडासा. सो त्याच्यावरून टू स्पीक थोडंसं ग्रामीण भाषा बोलण्यात मला थोडीशी लाईक डिफिकल्टी झालेली मला. बट बिगेस्ट हेल्प आय हॅव हॅड इज फ्रॉम प्राजक्ता हनमकर ताई. फर्स्ट डे त्यांच्यासोबतच सीन होता आणि माझी फाटलेली, लाईक लिटरली माझी फाटलेली. आता मी म्हणजे एक्स्ट्रीम होतं ना ते. हा म्हणजे दॅट इज ऍक्च्युली माय फिलिंग. हा की मला खूप भीती वाटलेली, कारण क्लिअर केलेलं. बट आय वॉज रिअली स्कॅर्ड, कारण ताई इज लाईक दिस. ताईला काही सीन देणं तिच्यासाठी ही भाषा इज, ती उठून बसेल आणि ती बोलेल असं आहे तिच्यासाठी. सो मी ताईकडे गेले आणि आय वॉज लाईक, ताई प्लीज मला सांभाळून घे, मी तुझ्याकडे येत जाईन, तुझ्याकडे मी डायलॉग्स मी बोलून दाखवीन, मला सांग कुठे काय चुकतं आहे. सो दॅट इज हाऊ आय स्टार्टेड माय जर्नी त्या सेटवर. आणि सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं आहे. सायलीताई, किशोरीताई, प्राजक्ता, रोहन, म्हणजे सगळ्यांनी. नो वन मेड मी फील की फर्स्ट म्हणजे न्यू कमर आहे किंवा पहिलीच अशी फिल्म करतीये वगैरे. सो इम्पॉर्टंट, कारण का आपण ही कुठून तरी सुरुवात केलेली असते. अगदीच. आणि मला एक इमेज पण आपण कुठून तरी ऐकलेलं असतं ना की नाही बाबा अशीच असतात, तशीच असतात लोक. बट फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी कधी असं बिहेव केलं नाही की वी आर सिनियर आर्टिस्ट, आणि कधी मला ते फील करून दिलं नाही की यू आर अ ज्युनियर आर्टिस्ट. सो कधीच दॅट फिलिंग नेवर केम टू मी. आणि ती जी माझी जर्नी, जी नर्वसनेस पासून एक्साइटमेंट, पत्त्याला काय बसलीये, डायरेक्ट ग्रुपमध्ये इन झाली, अड्ड्यावर बसले. आम्ही किशोरीताईला म्हणायचो की किशोरीताई तू इतकी सिनियर आहेस, इतकी वर्ष तू काम करतेस, तू आमचा मूर्खपणा कसा सहन करू शकतेस. पण ती इतकी पेशंटली, इतकं तिने छान हे सगळं, म्हणजे आम्हाला सगळ्यांना इतकं छान हँडल केलं. मग आई अशी येऊन बसायची, आम्ही असे बसलोय छान येऊन बसायची, गप्पा मारायची, आणि इट वॉज व्हेरी लाईक किशोरीताई नाही का आमच्यासोबत येऊन बसले. मला त्याचं खूप व्हायचं की आई शपथ असं झालं. पण हेच मला असं वाटतं की आपण हे शिकत आलोय, आणि पुढे जाऊन जेव्हा आपण ज्युनियरसोबत काम करू तेव्हा आपणही तसं वागू. दॅट इज द संस्कार आपण जे बोलतो. आय हॅव लर्न दॅट ऑन सेट की बिंग ऑन टाईम कसं वागायचं, हाऊ टू बी क्रिस्प आणि क्लिअर सेटवर, मजा करायची. लाईक 24/7 यू कांट बी सिरियस ऑन सेट्स, नाहीतर आय थिंक कधीच खुलून येणार नाहीत. सो खूप काही शिकायला मिळालं. इट वॉज फन लर्निंग एक्सपिरियन्स मला. क्या बात. आय एम वेटिंग फॉर 21 नोव्हेंबर. पण आता आपण इंटरव्ह्यूचा शेवट चारोळ्यांनी करूया. मला ते सापडलं. पण मग आता चारोळी नाहीत तर मग ऑन कॅमेरा तुझ्या म्हणजे ऑफ खऱ्या सासूबाईंना आणि ह्या सासूबाईंना काय सांगायला आवडेल जाता जाता, आणि ऑल्सो अपील काय करायला आवडेल? येस, सगळ्यात आधी मी ह्या सासूबाईंना आणि माझ्या खऱ्या सासूबाईंना सांगेन की कायम माझ्यावर प्रेम करत राहा. आणि तुम्हा सगळ्यांना सांगेन की 21 नोव्हेंबरला स्मार्ट सुनबाई हा सिनेमा रिलीज होतोय. तुमच्या घरी सुना येणार आहे, तुम्ही कुणाच्या तरी झालेल्या सुना आहात, किंवा तुमची सासू म्हणजे ज्या सासू आहेत त्यासुद्धा कधीतरी सुना होत्या. ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून आपण काय चुका केल्या आणि आता इथून पुढे काय चुका करायच्या नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी स्मार्ट सुनबाई 21 नोव्हेंबरला नक्की बघा. येस, आणि सगळ्यांनी आपल्या सासवांबरोबर सुनांबरोबर हा पिक्चर बघा, डबल वेळा जाऊन बघा. पूर्ण फॅमिली जावई पण चालते, नाही वेगवेगळे जाऊन बघा. म्हणजे
सगळ्या जावयांना, सगळ्या सासऱ्यांना मी विनंती करते की आपल्या आपल्या परिवारासकट तिकीट काढून थिएटरमध्ये जा आणि स्मार्ट सुनबाई 21 नोव्हेंबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात येणार आहे. तो बघा आणि खूप एन्जॉय करा, कारण आम्ही खूप एन्जॉय केलंय, तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय करा. प्राजक्ता काय वेगळं ॲड ऑन करायचं आहे? नाही, मी पण असंच म्हणेन की आम्ही खूप प्रामाणिक कष्ट घेतलेले आहेत आणि सगळ्यांचीच मेहनत आहे. त्यामुळे प्रेक्षकांवर आता जबाबदारी आहे खऱ्या अर्थानं. आम्ही तर आमचं काम 100% केलेलं आहे. आता तुमची जबाबदारी आहे की आम्ही जे काही कष्ट घेतलेलं आहे त्याचं चीज करण्याची. त्यामुळे तुम्हाला संधी आहे 21 नोव्हेंबरपासून थिएटरमध्ये जाऊन सहकुटुंब, सहपरिवार नक्की स्मार्ट सुनबाई हा चित्रपट बघा. आणि आम्ही जे काही सुंदर सुंदर सॉंग्स बनवलेले आहेत मूवीमध्ये, तर त्याच्यावर रील्स बनवायला विसरू नका. येस, एक्झॅक्टली. आणि राजश्री मराठीचे सुद्धा खूप Thank मनापासून you. मी सगळ्याच टीमच्या वतीनं धन्यवाद Thank you so मानते much. की इतकी छान आम्ही फिल्म बनवलेली आहे, पण ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कुठेतरी एक मीडियम लागतं आणि ते राजश्री मराठी कायम आमच्यासोबत असतं. त्यामुळे राजश्री मराठीच्या संपूर्ण टीमचे खूप सारे धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि हे सगळे BTS धमाल ऐकून तर मला खूप एक्साइटमेंट आता वाढली आहे काय नेमकं ऑन कॅमेरा पाहायला मिळालं. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.